Good evening, friends. I welcome you all in today's session. So, friends, as scheduled, today we are going to discuss one important question paper, right? So, the question paper that is combined for Group B and Group C. It's a language paper. In that language paper, 1 ते 50 क्वेश्चन्स हे मराठीवर असतील आणि 51 to 80 हे 30 क्वेश्चन्स इंग्लिशवर असतील. ठीक आहे. So, I request all of you to keep a pen and paper with you and make sure that you are going to write the name of a topic. काय करतात सुरुवातीला 1 नंबर लिहिताल, टॉपिकचं नाव लिहिताल. ओके, सो इट विल हेल्प यू टू अंडरस्टँड द वेटेज अँड इम्पॉर्टन्स of that topic in the examination. Okay, so let me share my screen with you. दिसतोय पेपर सगळ्यांना? येस, इज इट विजिबल? एकदा चेक करा. येस, महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा पेपर क्रमांक 1 संयुक्त पेपर आहे. म्हणजे हा पेपर पहिला PSI STI ASO या सगळ्या एक्झाम साठी एकच असायचा लँग्वेज पेपर. वर्ष आहे 2020. 2020 चा क्वेश्चन पेपर ह्या. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे 100 क्वेश्चन्स विल बी देअर. आउट ऑफ 100 1 to 50 मराठी, 51 to 80 इंग्लिश. पण नवीन पॅटर्न नुसार 51 to 100 इंग्लिश असणार आहे. ठीक आहे. पण हा एक जुना पेपर घेतलाय आपण आणि या पेपर मध्ये 51 ते 80 हे क्वेश्चन्स कशावर इंग्लिशवर असतील आणि 1 to 50 हे क्वेश्चन्स मराठी लँग्वेजवर असतील. ओके, सुरुवात करतोय आपण. ठीक आहे, पकडा पकडा सॉरी म्हणतोय, स्टार्ट करा. येस, येस, दिसतोय सगळ्यांना? क्वेश्चन नंबर 1. येस, क्वेश्चन नंबर 1. क्वेश्चन नंबर 1. वाक्यातील प्रयोग ओळखा. प्रयोग माहिती आपल्याला, शिपायाकडून चोर धरला जातो. कडून आलं म्हणजे कोणता असतो माहितीये तुम्हाला? प्रयोग. बघा, 1 नंबरचा क्वेश्चन कशावर बेस्ड आहे? प्रयोग या घटकावर बेस्ड आहे. 1 नंबरच्या पुढे लिहा प्रयोग. क्वेश्चन पेपर आपण डिस्कस करतोय 2020 चा. ठीक आहे, सोडवा. शिपायाकडून चोर धरला जातो, आठवतंय का? कडून शब्द आला म्हणजे काय असतो? कर्त, कर्मकर्तरी. आठवतोय का? कर्मकर्तरी ज्यालाच आपण काय म्हणतो? काय म्हणतो? नवीन कर्मणी म्हणतो. आठवतंय का? नवीन कर्मणी. मग करेक्ट ऑप्शन काय झाला? नवीन कर्मणी. म्हणजे गुराख्याकडून गाय बांधली जाते. गुराखी गाय बांधतो, ऍक्टिव्ह व्हॉइस. आणि गाय गुराख्याकडून बांधली जाते, याला आपण कर्मकर्तरी म्हणतो किंवा त्याला तुम्ही नवीन कर्मणी असं सुद्धा म्हणू शकता. काय चाललंय तुझं? राईट, याला काय म्हणायचं? नवीन कर्मणी असं म्हणायचं. तर 1 नंबरचा क्वेश्चन कशावर बेस्ड आहे? 1 नंबरचा क्वेश्चन बेस्ड आहे प्रयोगा टॉपिकवर. आणि तिथं कंसामध्ये लिहा कर्मकर्तरी, ज्यालाच नवीन कर्मणी असं म्हणतात. बऱ्याच परीक्षांमध्ये या घटकावर क्वेश्चन विचारला जातो. एनी डाऊट अबाउट दिस? याच्याबद्दल काय डाऊट आहे रोहन? हे झालंय का क्लासमध्ये? सांगताल तुम्ही मला बरं का? क्लासमध्ये झालंय काय? नाही झालं? झालंय ना, ऑब्विसली झालंय. आठवतं ना प्रयोग टॉपिक? चला, 2 नंबरचा प्रश्न आहे. एका शब्दात दुसरा शब्द मिसळून नवीन शब्द तयार होतो, हा शब्दसिद्धीचा कोणता प्रकार आहे? आता शब्दसिद्धी म्हणजे देशी, तद्भव याचा विचार करू नका बरं का. शब्दसिद्धी म्हणजे शब्द तयार कसा होतो. मग कशाचा प्रकार सांगा मला? एक्झॅक्टली, व्हेरी गुड, 1 नंबर आहे. समास, बरोबर का नाही? देवालय, देव, त्याच्यामध्ये आलय मूळ आपण जॉईन केला. देव अधिक आलय काय झाला? देवालय म्हणजे टेम्पल झाला. म्हणजे हा काय झाला? समास झाला. याला आपण सामासिक शब्द म्हणतो, बरोबर? देवपूजा, देवाची पूजा, देवपूजा. म्हणजे एका शब्दामध्ये दुसरा शब्द मिसळला. देव शब्द वेगळा, पूजा शब्द वेगळा. देवपूजा झाला, याला काय म्हणतात? समास म्हणतात. तर हा टॉपिक कशावर बेस्ड आहे? समासवर आहे.
तर 2 नंबर क्वेश्चन इज बेस्ड ऑन द टॉपिक कॉल्ड समास. झालं का लिहून? लिहिताय? चला 3 नंबर ट्राय करा. 3 नंबर ट्राय करा. म्हण आहे, म्हण. आपण मराठीमध्ये म्हणी असतात ना, तशी एक म्हण आहे. योग्य अर्थाची म्हण तुम्हाला निवडायची. योग्य अर्थाची म्हण तुम्हाला निवडायची. ज्याचा अपकर्ष होतो त्याची वाईट गोष्टीकडे प्रवृत्ती आपोआप जाते. म्हणजे आपण म्हणतो ना, जब गीधड की मौत आते है तो शेर की तरफ भागता है. तुम्ही ऐकलाय का तो डायलॉग मराठीमध्ये? बरोबर का नाही? मग याच्यामध्ये भित्याच्या पाठी ब्रह्मराक्षस येईल का? नाही. भांडणाचे तोंड काळे नाही. दाट कोरून पोट भरणे नाही. काय झाला? बुडत्याचा पाय खोला. बुडत्याचा पाय खोला. म्हणजे समवन हु इज ऑलरेडी इन प्रॉब्लेम आणि अजून प्रॉब्लेम तयार होतोय, म्हणजे ज्याचा अपकर्ष व्हायचा असतो, म्हणजे एखाद्याचं वाटोळं व्हायचं असतं, त्याची वाईट गोष्टीकडे प्रवृत्ती आपोआप जाते. म्हणजे बुडत्याचा पाय खोला. एखादा माणूस बुडतोय, त्याचा पाय अजून खोल गेला, तर या योग्य अर्थाची म्हण. 3 नंबरला म्हणीचा योग्य वापर. म्हणीचा योग्य वापर लिहिलं का? एनी डाऊट अबाउट दिस? एनी डाऊट अबाउट दिस? क्लिअर? क्लिअर? पुढे चला. 4 नंबर चेक करा. 4 नंबर चेक करा. माझे नुकतेच जेवण झाले आहे, पण वेदांशच्या आग्रहामुळे मी थोडा आहार घेतला. थोडा आहार घेतला. तोंड घालणे म्हणजेच काय? आपण म्हणतो आमचे दोघांचं भांडण चालले, तू का मध्ये तोंड घालतोय? वाय आर यू इंटरफेरिंग इन दिस? राईट ना? तोंड काळं करणे म्हणजेच काय करणे? पळून जाणे. मी म्हंटल त्या मुलाने त्या मुलीबरोबर तोंड काळं केलं. तोंड काळं केलं म्हणजे पळून जाणे. तोंड सुख घेणे म्हणजे अद्वतात जे तोंडाला येईल ते बोलणे. आणि तोंड उष्टे करणे म्हणजेच काय? उगाच खाल्ल्यासारखं करणे. समजा एखादी व्यक्ती काय करते बघा, तोंड सुख घेणे नाही बरं का, थोडा आहार घेणे. म्हणजे तोंड उष्टे करणे. कोणतरी म्हणलं जेवणार का? म्हणजे नको. अरे घ्या थोडं. मग तोंड उष्ट केलं म्हणजे काय करणे? थोडं आहार घेणे, तोंड उष्टे करणे, हा योग्य त्याचा वापर आहे. हा काय झाला? 4 नंबरला वाक प्रचाराचा योग्य वापर. वाक्य प्रचार या बघा, हा काय? हा वाक्य प्रचाराचा योग्य वापर आहे. ठीक आहे? क्लिअर? एनी डाऊट अबाउट दिस? क्लिअर? याचं उत्तर काय आलं? तोंड उष्टे करणे. ठीक आहे, पुढे बघा. शब्दसिद्धी प्रकारात प्रत्यय जेव्हा, प्रत्यय म्हणजे ज्याला आपण सफिक्स म्हणतो, शब्दापूर्वी येतो त्याला व्याकरणात काय म्हणतात सांगा मला? प्रत्यय जेव्हा शब्दापूर्वी येतो त्याला काय म्हणतात? म्हणजे रूट वर्ड के जो पहिले आता त्याला आपण काय म्हणतो? काय म्हणतो आपण त्याला? चुकू द्या चुकलं तर. अरे उपसर्ग म्हणतो का नाही? कालच झाले का नाही शिकून आपलं? काय म्हणतात त्याला? उपसर्ग म्हणतात. उपसर्ग. उपसर्ग घटित शब्द. येते का लक्षात? उपसर्ग म्हणजे काय? ज्याला प्रिफिक्स म्हणतो आपण. तर याचं उत्तर काय झालं? उपसर्ग झालं. ठीक आहे, 4 नंबर बघा. संधी टॉपिक झालाय आपला. समास बघा, चेक करा. सदाचार. चुकलं नाही पाहिजे बरं का. कोणता आहे? तृतीय व्यंजन संधी. आठवतोय का? तृतीय व्यंजन संधी. सत अधिक आचार म्हणजे सदाचार. सदाचार म्हणजे काय? आपल्या क्लासमध्ये झालेला नाही झालेला शब्द कोणता आहे सांगा मला? सगळे क्वेश्चन आपल्या क्लासमध्ये झालेले आहेत, मनी वाक्प्रचार सोडता. सदाचार म्हणजे काय? सत अधिक आचार. 6चा ऑप्शन आला, ऑप्शन क्रमांक 1. हा 5चं लिहायचं प्रत्यय आणि उपसर्ग. मिथ. प्रत्यय आणि उपसर्ग असं लिहा. प्रत्यय आणि उपसर्ग. 6चं काय लिहिणार? कोणता टॉपिक आहे? व्यंजन संधी. संधी टॉपिक आहे, संधी. ठीक आहे, संधी टॉपिक आहे. 7 नंबर चेक करा पोरांनो. हा पेपर 2020चा आहे रोहन. इट इज 2020. 2020चा पेपर झाला 21ला. तो आपण डिस्कस करतोय. 7 नंबर आहे तुमच्या समोर, चेक करा. चेक करा, उत्तर द्या.
स्वतःचा स्कोर मोजा. 50 पैकी किती येतोय ते सांगायचं मला तुम्ही. सावकाश काय? कोणत्या प्रकारचं क्रियाविशेषण आहे? रस्त्याने जाताना सावकाश म्हणजे चालावे. सावकाश चालावे म्हणजे कसे चालावे? कालवाचक आहे का? परवा, आज, उद्या हे कालवाचक असतं. हा तर गेला. एक तर असू शकत नाही, ए असू शकत नाही. स्थलवाचक आहे का? स्थलवाचक, स्थलवाचक आहे का? इकडे तिकडे मागे पुढे नाहीये. मग राहिलं काय? प्रश्नार्थक आहे का? तुम्ही आज याल ना, मला पैसे द्याल ना, हे काय झालं? प्रश्नार्थ क्रियाविशेषण. मग करेक्ट ऑप्शन कोणता आला? पूर्ण सांगा मला. करेक्ट ऑप्शन कोणता आला? रीतिवाचक क्रियाविशेषण हवे. ही रीत आहे. ऍडवर्ब्स ऑफ मॅनर, ही वॉक्स स्लोली. सावकाश चालणे ऍडवर्ब ऑफ मॅनर झालं. मॅनरला आपण रीतिवाचक म्हणतो. झालंय का क्लासमध्ये? झालेलं आहे. ठीक आहे, जाणार पुढे. 7 नंबरचा टॉपिक लिहा. क्रिया विशेषण हवे, उसके ब्रॅकेट में लिखो रीतिवाचक. ब्रॅकेट मध्ये लिहा रीतिवाचक. लिहिलं म्हणजे फक्त अ बरोबर, बाकी सर्व सॉरी फक्त क बरोबर. मग फक्त क कुठे बरोबर आहे सांगा मला. कोणता ऑप्शन आला? हा ऑप्शन करेक्ट आला आपला. हा ऑप्शन आपला करेक्ट आला. ठीक आहे, क्लिअर? एनी डाऊट अबाउट दिस? चला 8 नंबर चेक करा. सिंपल, कॉम्प्लेक्स, कंपाऊंड सेंटेन्स. 8 नंबरला लिहा तिथं मिश्र, केवल आणि संयुक्त वाक्य. आज जी संपत्ती त्याच्यापाशी आहे ती त्याने स्वतःच्या पराक्रमावर स्वतःच्या हयातीत मिळवली आहे. जी ती, जर तर, ज्याने त्याने, जचे ज्याची, काय वाक्य असतो पोरांनो? कोणता असतो? आठवतंय का? मिश्र. आणि व संयुक्त म्हणजे कंपाऊंड, विदाउट एनी काइंड ऑफ कंजंक्शन, सिंपल. वाक्य कोणतं झालं आपलं? कोणतं वाक्य झालं पोरांनो सांगा मला. आपलं वाक्य झालं मिश्र वाक्य. मिश्र वाक्य का? जी संपत्ती, इथं जी आले बघा, इथं जी आले, इकडे ती आले. ऐका, चेक करा बघा, जी आणि ती. ठीक आहे, क्लिअर? एनी डाऊट अबाउट दिस? इथं जी आले, इकडे ती आले. समजलं? चला पुढे घ्या. 9 नंबर चेक करा. 9 नंबरचा क्वेश्चन कशावर आहे? वर्ण विचार टॉपिक. पहिला टॉपिक, स्वर, व्यंजन, स्वरादी. रस्व स्वर कोणते कोणते आहेत? रस्व स्वर कोणते कोणते आहेत? कोणता गट आहे का? 4 नंबर. रस्व म्हणजे कोणता? अ, ई, उ. हा काय झाला? रस्व झाला. माहिती आपल्याला. आई हे सगळे काय झाले? बाकी दीर्घ आहेत, काही संयुक्त स्वर आहेत. आपल्याला रस्व पाहिजे. अ, ई आणि उ. आलं का सगळ्यांचं बरोबर? एक्झॅक्टली. झाले का क्लासमध्ये? व्हेरी गुड. 9 नंबरचं काय लिहिलं? वर्ण विचार कंसातल्या रस्व स्वर. आता हे मी पाठ करून घेतलं होतं. किती लोकांना आठवते मला नाही माहिती. आठवतंय का तुम्हाला कोणाला? येस, डू यू रिमेंबर दिस लाईन? बागेमध्ये वेळ मिळताच, वेळ व संधी मिळताच, विना वाजवत तंबाखू खाल्ली, मजा आली, परंतु ढेकर दिला मात्र व्याधी झाली. आठवतंय का? मग कोणता आहे प्रकार? म्हणजे बाग असेल, मजा असेल, ढेकर. मी तुम्हाला एक लाईन पाठ करून घेतली होती, आठवतंय का? म्हणजे तो बाग, ती बाग, तो मजा, ती मजा, तो ढेकर, ती ढेकर. काय झालं? 3 नंबरचं उत्तर बरोबर आहे. पुल्लिंग आणि स्त्रीलिंग. आठवतंय? येते, पाठ आहे सगळ्यांचं. व्हेरी गुड. काय लिहिलं? लिंग विचार. टॉपिकचं नाव द्या, लिंग विचार. लिहिलं का? लिंग विचार. ठीक आहे, चला 11 नंबर ट्राय करा. 11 नंबर पोरांना. पर्यायी शब्द ओळखायचा आहे. पर्यायी शब्द. शब्द कोणता आहे? सुधा. सुधा. सुधा या शब्दाचा पर्यायी शब्द ओळखायचा आहे तुम्हाला.
एक्झॅक्टली. सुधा म्हणजे अमृत. अमृत माहितीये ना, अमृत. अमृत पिल्यानंतर लोक मरत नाहीत, त्याला सुधा म्हणतात. त्यालाच पियुष सुद्धा म्हणतात. नदी म्हणजे काय? सरिता, तटिनी, हे नदीची रूप झाली. मग आपलं ऑप्शन काय? पियुष आहे. समुद्र तर नाहीये, तलाव पण नाहीये, मग पियुष कुठे आहे बघा. फक्त ब बरोबर. ब फक्त बरोबर, बाकी सगळे चूक. म्हणजे कशावर बेस्ड आहे? समानार्थी शब्द. टॉपिकचं नाव द्या समानार्थी शब्द. समानार्थी शब्द. क्लिअर? एनी डाऊट? याबद्दल काय डाऊट आहे कोणाला? 11 प्रश्नाबद्दल काय डाऊट आहे? डाऊट नसावा, पेपर सोपा आहे खूपच. जस्ट अ सेकंड, पूर्ण कॅमेरा ऍडजस्ट करू द्या मला. चला 12 नंबर चेक करा. 12 नंबर. 12 नंबरच्या टॉपिकचं नाव द्या सामान्य रूप. काय देताल? सामान्य रूप. सामान्य रूप आत्ता झालाय, परवा दिवशी टॉपिक झालाय आपला, आठवतंय का? परवा घेतलाय आपण सामान्य रूप. म्हणजे विकृती आणि प्रकृती शब्द माहितीये का तुम्हाला? सचिन शब्द आहे. सचिनचा, सचिनला, सचिनने, सचिन करिता, तो सचिन तसाच राहतो. म्हणजे कोणत्या शब्दात विकृती होते म्हणजे बदल करावा लागतो प्रत्यय लावताना. मग कवीचा काय? कवीलाच राहतो. दासीला, चाकूला. पण लिंबूने होतं का रे? काय शब्द होतो? लिंबाचे, लोणचे, माहितीये ना? लिंबाने, लिंबाला, तो बुचा बा झाला. बरोबर का नाही? मग लिंबूचं काय झालं? लिंबाचे झालं. याच्यात बदल झाला. लिहा तिथं शब्द विचार. टॉपिकचं नाव लिहा शब्द विचार, प्रकृती आणि विकृती. शब्द विचार, प्रकृती आणि विकृती. झालं का लिहून? इथे लक्षात. म्हणजे कवीने, कवीला, दासीने, दासीला, तो शब्द तसाच राहतो, बदलत नाही. पण लिंबूला जर प्रत्यय लावायचा म्हणलं, लिंबात बदल करावा लागेल. लिंबाचे लोणचे, लिंबाला, लिंबाकडे, लिंबासाठी, तो लिंबू का लिंबा होता, मग त्याला काय होतो? विकृती होते. 12 ऑप्शन काय झाला? 1 नंबर झाला. 13 नंबर चेक करा. या वर्णांना काय म्हणतात? पाठ आहे सगळ्यांचा. आपल्याला काय म्हणतात? अम आणि आ काय आहे? स्वरादी आहे, स्वरादी. व्हेरी गुड, स्वरादी. स्वरादी म्हणतात, बरोबर का? कशावर बेस्ट आहे? कशावर आहे? वर्ण विचार. लिहा 13 नंबर, 13 नंबर, वर्ण विचार. आणि ब्रॅकेट मध्ये लिहा स्वरादी. लिहिताय ना सगळे का नाही लिहित? लिहिताय ना? वर्णमालेमधला काय? स्वरादी टॉपिक आहे. 13 नंबर. डन? डन? एनी डाऊट अबाउट दिस? शॅल वी मूव्ह? जायचं पोरांना पुढं. चला, विशेषणाचा प्रकार ओळखायचा आहे. मग टॉपिकचं नाव द्या. 14 नंबरचा क्वेश्चन इज बेस्ड ऑन टॉपिक कॉल्ड विशेषण. पहिला, दुसरा, तिसरा, काय रे? पहिला नंबर येतो ना आपला. आवर्तीवाचक आहे का? 10 पट, 10 पट, 15 पट. चांगला, वाईट, गुणविशेषण पण नाहीये. उत्तर काय आलं आपलं? क्रमविशेषण. क्रमवाचक विशेषण. क्रमवाचक विशेषण. क्रम म्हणजे ऑर्डर. फर्स्ट, सेकंड, थर्ड. आठवतंय का? जागृती मॅम हुआ है क्या क्लास में? सगळे झाले का? बघा, लिंबूचं लिंबा झाले. 1 2 3 4 5 6 7, थांबा, 8 9 10 11 10 11 12. 12 प्रश्न झालेत आतापर्यंत जेवढे घेतलेत ना. म्हणजे शब्द संग्रह सोडला तर एकही प्रश्न बाहेरचा नाही. 14 पैकी 12 प्रश्न तुम्हाला व्हिडिओमध्ये सापडतील. येस ऑर नो? सापडतील का? हे पोरांनो, आहेत का? सगळं झालंय काय? पहिला, दुसरा, तिसरा झाले का सगळं? 12 पैकी म्हणजे त्याच्यात सगळे आउट ऑफ पडू शकतात तुम्ही जर मन लावून केलं असेल तर. 15 नंबर चेक करा. झाले वाक्य? संकेतार्थी, आज्ञार्थी, विधानार्थी, प्रश्नार्थी. चेक करा. मला यातलं काही विचारू नका. हा प्रश्न आहे का रे? प्रश्न आहे का? नाहीये. प्रश्न आहे का? नाहीये. काय आहे मग? सांगा मला. संकेत आहे का? जर तुम्ही आलात तर मी तुम्हाला जेवायला देईल,
नकार आहे का? मग कोणतं वाक्य आहे यातलं? मला काही विचारू नका. बॉस म्हणला की मला काही विचारू नका. कोणतं वाक्य आहे? आज्ञार्थी वाक्य आहे का? बघा, चेक करा. ऑप्शन कोणता? फक्त ड बरोबर, बाकी सर्व चूक. आज्ञार्थी वाक्य. संकेतार्थी वाक्य काय असतं? जर तर येतं संकेतार्थी मध्ये, माहिती आहे आपल्याला. विधानार्थी वाक्य आहे का? विधानार्थी वाक्य आहे का? नाहीये. मी असं म्हणलं का, मी शिक्षक आहे, तू शिक्षक नाहीये, यातलं मला काही विचारू नका, ही आज्ञा आहे. आज्ञार्थी वाक्य. लिहा 15 नंबर, वाक्याचा प्रकार कंसातले आज्ञार्थी. कंसातले आज्ञार्थी झालं लिहून. डन, व्हेरी गुड. 16, 17, 18, 19 वाचून घ्या सगळे. 16, 17, 18, 19 एक एक तुम्ही वेळ घ्या. उत्तर कोणीही देऊ नका. 16चं उत्तर, 17चं उत्तर, 18चं उत्तर, 19चं उत्तर, हे सगळे क्लासमध्ये झालंय का? याच्या बाहेरचं काय का सांगा मला. चेक करा की. समीप म्हणजे जवळ, माहिती आहे ना तुम्हाला? समीप म्हणजे जवळ. हे कोणत्या प्रकारचं क्रियाविशेषण आहे सांगा मला. दीपाली मॅम, कोणतं आहे? क्षणवाचक असतो का? क्षणवाचक नसतं, कालवाचक असतं. तर हे तर नाहीये. स्थितीदर्शक आहे का? का गतिदर्शक आहे? उत्तर आहे गतिदर्शक. गतिदर्शक आठवतं का रे? इकडून तिकडून, मागून पुढून, जवळ, हे शब्द, समीप, हे सगळे गतिदर्शक आहेत. ऑप्शन करेक्ट आहे, गतिदर्शक क्रियाविशेषण अव्यय. लक्षात ठेवा. 16 नंबरचं काय लिहिणार? गतिदर्शक क्रियाविशेषण अव्यय. म्हणजे 16 नंबरचा प्रश्न परत कशावर बेस्ड आहे? क्रियाविशेषण या टॉपिकवर बेस्ड आहे. गतिदर्शक लिहा. चला 17 नंबर सांगा. 17 नंबर. श श स ह. वर्ण विचार. कोणते वर्ण आहेत पोरांनो? आठवतंय? व्हेरी गुड. उष्मे आहेत, उष्मे आहेत का? बघा, श श स ह. गरम हवा येते ना बाहेर तोंडातून, बरोबर का नाही? म्हणजे हे सगळे काय झाले? उष्मे झाले. लिहा तिथं 17 नंबर. काय लिहिताल? वर्णमाला उष्मे. वर्णमाला उष्मे. हम्म. 18 नंबर. 18 नंबर लिहा. प्रयोजक क्रियापद. क्रियापदा प्रकारे प्रयोजक क्रियापद. प्रयोजक म्हणजे काय? कोणीतरी कोणाला तरी काम करायला लावतं. आठवतंय का? मी चालतो होईल का? नाही. आई मुलाला चालवते, बायको नवऱ्याला घास भरवते. काय झालं? प्रयोजक झालं. प्रयोजक म्हणजे कोणीतरी कोणाला तरी काम करायला भाग पाडते. म्हणजे वाक्याचं काय झालं करेक्ट ऑप्शन? आई मुलाला चालवते, हा ऑप्शन करेक्ट झाला. आणि काही पोरांनो, हे प्रयोजक क्रियापद आहे. लक्षात राहील सगळ्यांच्या. हे काय आहे? प्रयोजक क्रियापद आहे. क्लिअर झालं? 18 नंबरचा प्रश्न लिहा, प्रयोजक क्रियापद. 19 नंबर. प्रयोग ओळखा. प्रयोग. 2 नंबरचा पहिला एक झालता, नवीन कर्मणी आलता, आठवतंय? एक्झॅक्टली प्रतीक्षा. व्हेरी गुड. प्रतीक्षा मॅडम तर जोरात अभ्यास आहे. आठवतंय का? मी तुम्हाला पाठ करून घेतलं होतं. मी पाठ करून घेतलं होतं की वडिलांनी मुलाला मुंबईला धाडले. आठवते? म्हणजे भावे प्रयोग उत्तर आहे. कोणतं आहे? भावे प्रयोग. चेक करा. भावे प्रयोग. कुठे आहे बरोबर? फक्त एक बरोबर. भावे प्रयोग आहे. मग तो कोणता? करतो भावे, कर्म भावे. त्यांना असं काही विचारलेलं नाहीये. दे हॅव नॉट आस्क्ड इन डिटेल. तर ते उत्तर आपलं बरोबर आहे. 19 नंबरचं एक लिहा. प्रयोग टॉपिक लिहा. भावे प्रयोग. हा मी सांगतो. मी भावे प्रयोग हा टॉपिक म्हणजे असा असतो की वाक्यामधील क्रियापद हे कर्त्याच्या स्वरूपानुसार आणि कर्माच्या स्वरूपावर न बदलता वेगळं राहतं.
म्हणजे कर्त्याच्या किंवा क्रियापद कर्माच्या स्वरूपानुसार क्रियापद नाही बदलत, इट रिमेन्स न्यूट्रल, त्याला भावप्रयोग म्हणायचे. आता आई वडिलांनी मुलांना मायेने वाढवले, मुलांना काढा, मुलीला लिहा. आई वडिलांनी मुलीला मायेने वाढविले मुलाला म्हणा वाढविले. मुलीने, आता कर्ता बदला, सचिनने मुलांना मायेने वाढवले, मीतने मुलांना मायेने वाढविले, तसंच राहते, बदलत नाही, ते वाढवले तसंच राहते, त्याला भावी प्रयोग म्हणायचं. म्हणून 19 नंबर काय झाला, भावी प्रयोग. ठीक आहे, ठीक आहे. 20 नंबर चेक करा. हा प्रश्न थोडा गुगली आहे बरं का, 20 नंबर गुगली क्वेश्चन आहे. शकूचा नवरा म्हणजे भोळा सांब आहे. आता सांब म्हणजे काय माहितीये का, त्याला आपण काय म्हणतो, एखादा डल इंसान. शकू कोण आहे, सामान्य नाम म्हणजे कॉमन नाउन विचारले, कॉमन नाउन कौन सा है, शकू इज अ प्रॉपर नाउन, तो शकू तो गया ऑप्शन, है तो हो ही नहीं सकता, राइट. राइट. भोळा काय, ऍडजेक्टिव्ह आहे, विशेषण आहे, आपण गेला. मग नवरा काय आहे, नवरा हे पण कॉमन नाउनच आहे, लक्षात ठेवा. पण सांब आहे, भोळा सांब आहे ना, मग सांब बघा, नवरा पण बरोबर आहे, नवरा सुद्धा सामान्य नाम आहे, पण सांब काय झाला, सांब काय झालं, एक असं सामान्य नाम वापरलं जातं की तो माणूस डल आहे, द पर्सन हु इज व्हेरी मच डल. मग करेक्ट ऑप्शन कोणतं आहे, हा आहे, नॉट नवरा, लक्षात ठेवा. ऑप्शन क्रमांक 3 बरोबर आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, काय लिहिलं, सामान्य नाम. 20 नंबरचा क्वेश्चन लिहा, सामान्य नाम नाही, विशेष नाम कसं असेल, भोळा सामान्य, भोळा विशेषण आहे ना, सांब नाहीये. सांब म्हणजे आपण तो, अरे तो सांब आहे, सांब आहे म्हणजे काय, डल माणूस आहे. चला 21 चेक करा. व्हेरी गुड. फणस, अननस सगळे काय असतात, पोर्तुगीज आहेत. कोणत्या भाषेतून आलाय, पोर्तुगीज भाषेतून आलेला आहे. टॉपिकचं नाव द्या, शब्दसिद्धी पोर्तुगीज शब्द. पोर्तुगीज शब्द आहे. ठीक आहे. सॉरी. 22 नंबर चेक करा. नाव देताल अनेक शब्दांसाठी एक शब्द. दुःखामुळे सोडलेला दीर्घ श्वास त्याला काय म्हणतात, सुस्कारा. सुस्कारा प्रतीक्षा मॅम, उश्वास नाही, आपण तो ना सुस्कारा सोडले. तर 22चं उत्तर काय आलं, थर्ड ऑप्शन सुस्कारा. तिरस्कार नाही, हातबलता सुद्धा नाही. टॉपिकचं नाव काय, अनेक शब्दांसाठी एक शब्द. 23 नंबर, प्रयोग. तिसरा का चौथा प्रश्न प्रयोगावर विचारलाय, लिहा प्रयोग टॉपिक. 23 प्रयोग. पाखरे घरटी बांधतात. आता घरट काय झालं, पक्षी पखरी काय, पाखरे काय बांधतात रे, काय बांधतात, व्हॉट डू दे बिल्ड. घरट म्हणतात, घरट काय कर्म आहे, मग सकर्मक कर्म दिसतोय, कर्म शब्द, सकर्मक झालं, राईट. पाखरे घरटी बांधतात, पाखरे, पाखरू घर बांधते, घरट बांधते, मग पाखरे म्हटले तर बदलते. ऑप्शन कोणता आला, ऑप्शन आला तुमचा हा बरोबर आला, ड ऑप्शन, हा ऑप्शन करेक्ट आहे. सकर्मक कर्तरी प्रयोग. क्लिअर, आठवतंय का, सकर्मक कर्तरी प्रयोग. 24 आता झाले 8 दिवसापूर्वी, तिरस्कार. चेक करा. स चा लोप पावतो, स लोप पावतो, व्हेरी गुड प्रतीक्षा मॅम, स लोप पावतो रे, तिरस्कार. तिरस्कार म्हणजे काय, तिरस्कार. ठीक आहे. 1 नंबर ऑप्शन आहे, लिहा तिथं, लिहा विसर्ग संधी. संधीचं नाव काय देता, विसर्ग संधी नाव द्या. विसर्ग संधी. चला 25 नंबर चेक करा.
₹1 2 चिकू काय दाखवतंय? मूल्य, मूल्य, किंमत दाखवते. आहे का? मूल्य मतलब काय? व्हॅल्यू. व्हेरी गुड. काय लिहिलं? विभक्ती प्रत्यय लिहा. 25 काय लिहिताल? विभक्ती प्रत्यय. विभक्ती प्रत्यय. 26, 27 आणि 28 सोडवा. 26, 27, 28 सोडवा. वेळ घ्या तुमची. ट्राय करा, सोडवा तुमच्या मनाने. मी एक्सप्लेन करतो मग. कन्या समानार्थी शब्द. पहिला कोणता आहे? पहिला कोणता आहे? अरे, रजनी म्हणजे रात्र, सूत म्हणजे मुलगा, तर कन्या म्हणजेच तनया. ऑप्शन करेक्ट आहे. 26 काय आलं? 1. समानार्थी शब्द 1 करेक्ट आला. व्हेरी गुड. विधानाचे प्रश्नार्थक रूपांतर करा. लिहा तिथं 27 नंबर वाक्य रूपांतरण. टॉपिकचं नाव काय लिहिणार? वाक्य रूपांतरण. चोर सोडून संन्यासाला फाशी देऊन चालणार नाही. प्रश्नार्थक करायचंय, म्हणजे प्रश्नचिन्ह आलं पाहिजे. आणि अर्थ नाही बदलला पाहिजे. सांगा काय येणार? व्हेरी गुड, करेक्ट रोहन. व्हेरी गुड प्रतीक्षा. म्हणजे देऊन चालणार नाही. चोर सोडून संन्यासाला फाशी देऊन कसं चालेल, हा झाला प्रश्न. मग फक्त ड बरोबर, लक्षात ठेवा. फक्त ड बरोबर ऑप्शन आहे. याला म्हणतात वाक्याचं रूपांतरण करताना कधी वाक्याचा अर्थ बदलायचा नसतो, वाक्याचा काळ बदलायचा नसतो. 28 नंबर. आता लक्षणा, अभिधा, व्यंजना हे टॉपिक आपण घेतलेला नाही, तो पुढे आहे. त्याला आपण शब्दांच्या शक्ती म्हणतो, रस म्हणतो. तो टॉपिक पुढे घ्यायचा आहे. तरी ट्राय करा. चला आता विडा द्या. विडा शब्द माहिती का रे? विडा, हॅव यू हर्ड दिस वर्ड विडा? विडा हा पानाचा असतो. पान असतं ना, पान आपण पान खातो, खाल्लं जेवल्यानंतर, तो पानाचा विडा असतो. परंतु आदिलशहाच्या दरबारामध्ये, नीट ऐका, आदिलशहाच्या दरबारामध्ये अफजल खानाने छत्रपती शिवाजी महाराजांना पकडण्याचा किंवा संपवण्याचा विडा उचलला होता. विडा उचलणे म्हणजे काय करणे? पैंज लावणे, पण घेणे. मग याचं काय झालं? व्यंजना झालं. म्हणजे एका शब्दाचे 2 अर्थ असतात. दुसरा अर्थ असतो, त्याला व्यंजना म्हणतात. ते तुम्ही नाही घेतले अजून, पाहू नंतर ते. लिहा तिथं शब्दाच्या शक्ती. टॉपिकचं नाव द्या 28 नंबर, शब्दाच्या शक्ती. चला 29 नंबर. काय विचारलंय? नाम. नाऊन या टॉपिक वर बेस्ट आहे. काय येईल? बरोबर, 2 करेक्ट आहे. सामान्य नामे. संत भक्तीने देवाला वश करतात. सामान्य नामे. व्हेरी गुड. पुढे बघा 30 नंबर. सलगी विरुद्धार्थी शब्द. सलगी म्हणजेच काय रे? सलगीचं काय होईल? आपण म्हणतो ना की तुम्ही माझ्याशी सलगी करू नका. सलगी म्हणजेच काय? जवळीक निर्माण करणे. त्याचा विरुद्धार्थी काय शब्द होतो? दुरावा होतो. दुरावा हा विरुद्धार्थी शब्द आहे. टॉपिकचं नाव द्या 30 नंबर, विरुद्धार्थी शब्द. 31 नंबर. विशेषण. टॉपिकचं नाव द्या विशेषण. खूप सोपं आहे, ट्राय करा. खाली ऑप्शन वेगळे आहेत बरं का, लक्षात ठेवा.
आता याच्यामध्ये विशेषणाचा प्रकार कोणता आहे? माग, आठवते का? मागून, पुढे, पुढून, म्हणजे काय झालं? हे अव्यय झालं, शब्दयोगी अव्यय झालं, म्हणजे अव्यय साधित विशेषण आहे. अव्यय साधित म्हणजेच काय? मागून. हे काय झालं? फक्त अ बरोबर. उत्तर काय आलं? फक्त अ बरोबर, बाकी सर्व चूक. अव्यय साधित विशेषण आहे. येते का लक्षात? एक्झॅक्टली प्रतीक्षा, व्हेरी गुड. 32 नंबर. कोणता शब्द प्रत्यय घटित नाही? कालच झाले शिकून, कालच्या सेशन मध्ये झाले पूर्ण. सोडवा. एकच येणार आहे. आकर्ण. एक नंबर. बाकी खोदाई, ई, चराई, घोटी व, आटी व, काही शब्द लिहा. म्हणजे प्रत्यय घटित मतलब विच इज नॉट सफिक्स. तो प्रिफिक्स कोणता आहे? आकर्ण. हा काय प्रिफिक्स? लिहा तिथं 32 चं लिहा नाव. प्रत्यय घटित शब्द, प्रत्यय आणि उपसर्ग लिहा. जागृती मॅम, आर यू देअर? जागृती मॅम, लक्षात येते का? आराधना मॅम, येते का लक्षात? व्हेरी गुड. चला 33 नंबर. चला आता हे पॅसेज आहे, पॅसेज काय आपण घेणार नाही, सोडा पॅसेज. पॅसेज सोपाच असतो, याच्यात कुठे वेळ व्हायला घालवता. चला 38 नंबर. जोड्या लावा. जोड्या लावा. आठवते का? मी क्लासमध्ये सांगितलं होतं, हरणासारखे डोळे, माशासारखे डोळे. बघा, चेक करा. मृग म्हणजेच काय रे? हरिण, बरोबर ना? मृग नाही ना? मृग म्हणजेच काय? हरणासारखे डोळे. मग हरिण कुठे येते? खच काय आलं? एक आलं. खच एक कुठं आलं? चला, इथं पण इथं पण, म्हणजे या ऑप्शनला तर कट करून टाका. एक पण गेला आणि तीन पण गेला. माशासारखे डोळे. माशा म्हणजे मीनाक्षी, मीन म्हणजे मासा. अच झालं, कच झालं दोन. कच कुठं दोन आले पोरांनो? कच दोन इथं पण आले, इथं पण आले. दोन पैकी काहीच फायदा नाही झाला. डोळ्यांनी पाहावयास समर्थ, तो काय असतो? डोळस असतो. आणि डोळे तिचे दारू प्रमाणात, दारू प्रमाणे डोळे असतात का? मदिरा म्हणजे दारू. म्हणजे एखाद्या आपण उसकी आंखों में एक अलग अलग ही नशा है, म्हणजे काय झालं? मदिराक्षी. ऑप्शन कोणता आला पोरांनो? कोणता आला? थर्ड ऑप्शन करेक्ट बघा, थर्ड. ऐका, चेक करा बघा, चेक करा. मदिरा म्हणजेच काय? दारू. दारू माहिती आहे ना? मीत हा असते दारू. ठीक आहे. काय झालं? हे झालं जोड्या लावा. काय तर टॉपिकचं नाव काय लिहायचं? टॉपिकचं नाव, हा मदिरा सोडलं तरी सापडते. एक करेक्ट आहे रोहन, व्हेरी गुड. टॉपिकचं नाव लिहायचं, अनेक शब्दांसाठी एक शब्द, अनेक शब्दांसाठी एक शब्द, अनेक शब्दांसाठी एक शब्द. लिहा. आता हा प्रश्न आहे ना, असा मुद्दाम टाकता तो, त्याचं उत्तर कोणाच येणार नाही. पण एक लक्षात ठेवा, चिपळूणकर आणि तरखडकर, दादोबा पांडुरंग तडकर हे उत्तर असणार याचं आहेच याचं उत्तर, कारण ते सर्वात मोठे व्याकरणकार होते. पाणिनीच्या नंतर दादोबा म्हणजे समकालीन, समकालीन म्हणतोय, आताच्या काळातले व्याकरण शास्त्र शुद्ध करणाऱ्या परिणाम बांधले आदर्शात एक नंबर ऑप्शन आहे. व्याकरणकाराने प्रथम मांडले ते म्हणजे दादोबा पांडुरंग तरखडकर. 40 नंबर. 40. सोडवा. 40 काय? अरे हिंदुस्तान आहे ना, विशेष नाम आहे. एक्झॅक्टली, हा हिस्ट्री मध्ये असणार तो क्वेश्चन, करेक्ट आहे. 15 ऑगस्टला हिंदुस्तानला, हिंदुस्तान इज अ नेम ऑफ अ कंट्री, म्हणजे विशेष नाम झालं. टॉपिकचं नाव काय येणार? नामामधला विशेष नाम टॉपिक आला. 40 नंबर. चला, हे पाठ झालंय. इथे, तिकडे, इकडे, वर, खाली, कोणत्या प्रकारचं आहे? अरे स्थलवाचक आहेत पोरांनो, स्थलवाचक आहेत, कालवाचक असू शकत नाही. झाले का? स्थलवाचक आहे, व्हेरी गुड. चला, इथं काय लिहिलं? क्रियाविशेषण. 41 नाव काय लिहा? क्रियाविशेषण. 42 काय? 42 विभक्तीचा अर्थ, विभक्ती प्रत्ययावर अर्थ आहे, सांगा.
ने म्हटले ने, प्रथमा, कर्ता, द्वितीया, कर्म, तृतीया, करण, करण, चतुर्थी, संप्रदान, पंचमी, आपदान, षष्ठी, संबंध, सप्तमी, अधिकरण आणि संबोधन म्हणजे हाक. उत्तर काय आलं? काय आलं? आलं का करण? झालंय का क्लासमध्ये? अच्छा अच्छा, ठीक आहे. मग मॅडम आपलं उरकणार नाही ना, इंग्लिश पण घ्यायचं आपल्याला. बरं ठीक आहे, चला. टेक युअर टाइम. चला, सोपं आहे ना. संबंध तर असू शकत नाही चाचीचे, कर्म तर नाही, करता तर प्रथमा असतो. ठीक आहे, आता नाही देत उत्तर, तुम्ही शोधा. 43 नंबर, विशेषण फक्त लिहा. टॉपिकचं नाव विशेषण द्या, सोडवा तुम्ही. हम्म 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 रामा फार उतावळा आहे. किती उतावळा आहे? फार. फार, मग फार काय झालं? उतावळा या विशेषणाचे म्हणजे उतावळा किती आहे तर फार आहे. तो फार शब्द काय झाला? उतावळा या विशेषणाचं विशेषण झालं. थर्ड ऑप्शन करेक्ट आहे. तर 43 नंबर काय लिहिला? विशेषण लिहिलं. 44 नंबर, हे चुकलं नाही पाहिजे बरं का. शब्दाचे प्रथम लक्षात येणारे बाह्यरूप काय असतं? वा वा, प्रतीक्षा मॅम, करेक्ट आहे. काय असतं बाह्यरूप? सगळ्यात पहिला असतो वर्ण. पोरांनो, वर्ण वर्ण वर्ण, मूल वर्ण रूप असतो. वर्ण म्हणजे रंग, रंगाच्या स्वरूपामध्ये, चिन्ह स्वरूपात जे लिहिलं त्याला वर्ण विचार म्हणतात. म्हणजे शब्दांचे प्रथम लक्षात येणारे बाह्यरूप कोणते? तर वर्णरूप. ठीक आहे, वर्ण विचारवर टॉपिक बेस्ड आहे. सोडवा. कोणत्या अव्यय प्रकाराचा बोध होतोय सांगा मला याच्यात? किती सोपं आहे यार. चेष्टा केली यांनी, चेष्टा. एवढा पेपर सोपा असतो का कुठं? अरे रे, ओ हो, शाबास, छे, शी, काय झाले? सगळे काय? इंटरजेक्शन आहेत. म्हणजेच काय? केवळ प्रयोग अव्यय, फक्त बरोबर, बाकी सर्व चूक. बरोबर का? आलं का सगळ्यांचं? व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता थोडा विचार करायला लावणारा प्रश्न आहे. शांत डोक्याने सोडवा, मी बोलणार नाही, तुम्ही पण बोलू नका, योग्य उत्तर द्या मला. ओके. अरे वा, पटपट उत्तर आले. प्रियंका मॅम, आराधना मॅम. हे ऑप्शनचे ऑप्शन आहेत बरं का, नीट बघा, काहीतरी वेगळं उत्तर देऊ नका. ऑप्शनचे ऑप्शन आहेत. एक एक बघा. विशेष नामांना अनेक वचन नाही, परंतु विशिष्ट व्यक्तीबद्दल बहुमान किंवा आदर तर अनेक वचन एक वचन कसं येईल? अनेक वचन येतं, चुकलं. हा तर प्रश्न चुकला. हे तर चूक नाहीये. मराठीत एक वचन, द्विवचन असे नाही, एक वचन आणि अनेक वचन असतं, ज्याला आपण बहुवचन म्हणतो. एक वचन किंवा बहुवचन. म्हणजे ब पण चुकलं, हा पण चुकला. पुढे बघा. विशेष नाम विशेष व्यक्तीचे असल्यामुळे दोन्ही वचनात दे. सचिन मेमाने, सचिनचं सचिन होतं का? बहुवचनात येईल का? नाही येऊ शकत, हे पण चुकलं. आता राहिलंय शेवटचं. प्रतिष्ठावार्तिक, बहुवार्तिक, वैजनारी, पूर्णनामाचे एक वचन, अनेक वचन तेच राहते. मग हे उत्तर बरोबर आलं. एवढं माहिती तुम्हाला लक्षात, फक्त कोणतं आलं बरोबर, कोणता ऑप्शन आला? ओनली, ओनली दोन बरोबर आलं. ओनली ड ऑप्शन करेक्ट आहे, ओनली ड ऑप्शन. आता याच्यामध्ये बाकी कुणाला काही डाऊट असेल तर विचारा मला.
विशेष नाम विशेष व्यक्तीचे असल्यामुळे दोन्ही वाचनात येते, नाही येऊ शकत. विशेष नामाचं अनेक वचन होतच नाही, आपल्याला माहिती आहे. बरोबर. मराठीत एक वचन आणि द्विवचन असतं, एक वचन आणि बहुवचन असतं. विशेष नामांना अनेक वचन नाही, हे आपल्याला माहिती आहे. परंतु विशिष्ट व्यक्तींबद्दल बहुमान किंवा आदर दाखवण्यासाठी एक वचन नाही, अनेक वचन वापरलं जातं. हा, म्हणजे कन्फ्युजन मुद्दाम वाढवले त्यांनी, पण ऑप्शन ड बरोबर आहे. एक नंबरचा ऑप्शन बऱ्याच लोकांना वाटतोय, पण तसं नाहीये. फक्त 2 नंबरचा ऑप्शन करेक्ट आहे. 46 काय, ऑप्शन क्रमांक 2. कशावर बेस्ड आहे? लिहा तिथं, वचन विचार टॉपिक वर बेस्ड आहे. वचन विचार कशावर? वचन विचार. एक वचन, अनेक वचन, बहुवचन, आदरार्थी अनेक वचन, काय प्रकार असतो त्याच्यावर आहे. 47 नंबर सोपा आहे. सर्वनामाचा संबंध इतर पदांशी जोडताना काय करतात? काय करतात? विभक्ती का प्रत्यय? नीट बघा. अरे प्रत्यय असतो पोरांनो, विभक्ती पुढे आलं ना, आधी तो प्रत्यय असतो. उदाहरणार्थ, त्याने, तिने, त्याला, ला काय झाला? प्रत्यय झाला. नंतर तो विभक्तीचा दुसरा चतुर्थी तृतीय आले असेल, काय आलं तर तिने म्हटलं, ती काय झालं? सर्वनाम झालं. तिने लावला काय झालं? प्रत्यय झाला तो. पण नंतर तो विभक्तीचा प्रत्यय झाला, पण अगोदर तो प्रत्यय, विभक्ती नाहीये. लक्षात ठेवा. 2 नंबर करेक्ट ऑप्शन आला. 47 चं नाव द्या प्रत्यय. प्रत्यय उपसर्ग असं नाव द्या. चला, सोपं आहे, पाठ करून घेतलाय तुम्हाला. जो तो सर्वनामाचा प्रकार ओळखा, सांगा कोणता आहे? कोणता आहे पोरांनो? संबंधी सर्वनाम. व्हेरी गुड, वा वा, सगळ्यांचं बरोबर. 3 नंबर ऑप्शन. जो अभ्यास करतो तो पास होतो. द वन हू स्टडीज हार्ड ही पासेस द एक्झाम. राईट. 48 नंबर लिहा, सर्वनाम टॉपिक ब्रॅकेट मध्ये संबंधी सर्वनाम. संबंधी सर्वनाम लिहिलं. 49 सोडवा. आत्ता झाले, आत्ता. आत्ता म्हणजे आत्ता, परवा झाले, परवा. आठवतंय का? सोबत तुम्ही सांगा, मी काही बोलणार नाही. एक्झॅक्टली, व्हेरी गुड, व्हेरी गुड. परिणाम बोधक आहे. मी अभ्यास केला म्हणून पास झालो. तुम्ही बोलवलं सबब मी आलो. तुम्ही बोलवलं करिता मी आलो. परिणाम आहे, परिणाम. पुढल्या वाक्यात परिणाम असतो. ओनली ब बरोबर. तर ब बरोबर आहे. चला, 50 नंबर चेक करा. 50 नंबर. आपली पाठ आपल्याला दिसत नाही. दिसते का? नाही दिसत, फक्त फोटो मध्ये दिसते. मला तर अजून माझी कधी दिसली नाही. तुम्हाला दिसले का? नाही, सांगा. म्हणजेच, आणि जे ह्याला कळत त्यांनी लक्षात ठेवा, जे सगळ्यात लांब असतं ते उत्तर असतं. जो सबसे लंबा होता है वो आंसर होता है. दुसऱ्याच्या डोळ्यातले कुसळ दिसते, पण आपल्या डोळ्यातले मुसळ दिसत नाही. मतलब दूसरों की चीजें, गलतियां एकदम से नजर आती है, खुद की नहीं. या लक्षात. तर 2 नंबर ऑप्शन करेक्ट झाला. मग काय लिहिलं? समानार्थी म्हण. म्हण, ठीक आहे. चला, 50 पैकी 50, 45 प्लस पडायला पाहिजेत का? किती लोकांना वाटतं येस सर आय डिझर्व 45 प्लस इफ आय एम गोइंग टू स्टडी? 45 प्लस पडतील? पेपर आहे का 45 प्लसचा? 100%. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आरामशीर पडणार 45. 40 प्लस आत्ताच. व्हेरी गुड. मग आत्ता 40 प्लस, तर अभ्यास प्रॉपरली केल्यानंतर आरामात 45 प्लस पडतील. डोंट वरी. व्हेरी गुड. ठीक आहे. हा, 100% पडते. सोपा आहे. ठीक आहे. चला, आता मग इंग्लिश घ्यायचं. इंग्लिश. आर यू रेडी फॉर इंग्लिश गाईज? कम ऑन, लेट्स गो टू इंग्लिश. सोडवा. चला, 51 नंबर लिहा, पंक्च्युएशन मार्क्स. लय लय इझी. व्हेरी गुड. सोडवा. पंक्च्युएशन मार्कचा क्वेश्चन आहे, तुम्ही सोडवायचं आहे, मी नाही सांगणार. ऑल तर करेक्ट असू शकत नाहीत. येस, एक्झॅक्टली. वा वा, व्हेरी गुड. काय खाल्ले पूर्ण? सगळ्यांचेच उत्तर बरोबर येतात आले. हा, व्हेरी गुड. डॉक्टर हरीश वॉज वेल मॅनर्ड मॅन अँड देन कंट्री क्लब. म्हणजे बी आणि सी करेक्ट आहे. 2 नंबर ऑप्शन करेक्ट आहे.
ठीक आहे. चला, पहिला काय इनकरेक्ट आहे रे पोरांनो, कोण सांगेल मला? वाय फर्स्ट इज इनकरेक्ट? वाय पहिला का चुकीचा आहे? याच्यामध्ये हा पाहिजे का? सेमिकोलन पाहिजे का? हा, सेमिकोलन चुकीचा आहे, अर्धे कॉमा पाहिजे. द मून वॉज ब्राईट, द फिश वर बायटिंग राईट, अँड ऑल टुगेदर इट वॉज अ ग्लोरियस नाईट. हे सगळे काय झाले? रायमिंग वर्ड्स आहेत. येस, व्हेरी गुड, व्हेरी गुड. टू पंक्च्युएशन मार्क आलं सगळ्यांचं बरोबर. हा काय, याला काय म्हणतात? हायफनेटेड वर्ड म्हणतात. याला काय म्हणतात? याला म्हणतात प्रॉपर कॅपिटल लेटर दॅट यू हॅव टू यूज. हे कॅपिटल लेटरचं झालं. कॅपिटल लेटर इज ऑल्सो पार्ट ऑफ अ पंक्च्युएशन मार्क्स, माइंड इट, लक्षात ठेवा. चला सोडा. विरुद्धार्थी शब्द शोधा. अँटोनिम्स. टॅसिटनचं काय होतं? करेक्ट आहे, व्हेरी गुड. टॅसिटन म्हणजे काय माहिती का? अबोल, जो बोलत नाही. जो बोलत नाही. स्पीचलेस म्हणजेच काय? न बोलतो म्हणजे टॉकेटिव्ह. आपण टॉकेटिव्ह म्हणतो, बडबड 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 करणार. टॉकेटिव्ह म्हणजेच काय? टॅसिटन म्हणजे अबोल, जो बात नाही करता. हा, लेस स्पीकिंग. आणि टॉकेटिव्ह म्हणजे बडबड करणारा. तो अँटोनिम्सचा होता इंग्लिश वोकॅब्युलरी बेस्ट. करेक्ट स्पेलिंग कन्फ्युजिंग आहे, विचार करा, नीट सोडवा. विचार करून सोडवा. ओके. होमोजेनियस इथं चुकलंय बघा. नाही, तुम्ही सांगा चला. कॅटेगरिकली इथं चुकलाय बघा. एक 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 एक. ओके. काय वाटतं? येस, एक्झॅक्टली एकच नंबर करेक्ट आहे. चेक करा, आता चेक करा बघा. करेजियस करेक्ट आहे, सर्व्हिसिएबल करेक्ट आहे, प्रिझर्व्हन्स करेक्ट आहे, ऑब्झर्वेटिव्ह करेक्ट आहे. ह्याच्यात चुकलंय बघा. ह्याच्यात बरेचसे शब्द काही चुकीचे आहेत. म्हणजे सजेस्टेबल, म्हणजे तुम्हाला असं प्रत्येक काही शब्द बरोबर, एखादा शब्द चुकीचा आहे. त्याच्यामुळे करेक्ट नंबर ऑप्शन करेक्ट आहे. एक नंबर ऑप्शन 53 नंबर लिखो, करेक्ट स्पेलिंग. करेक्ट स्पेलिंग 54 नंबर. द नियरेस्ट क्लोजेस्ट म्हणजे अंडरलाइन वर्ड्स. द सेम कॉन्ट्रॅक्ट. काय ते म्हणतात? म्युटॅटिस अँड म्युटांडिस विल बी गिव्हन टू एज एम्प्लॉई. आता याच्यामध्ये एक लक्षात ठेवा. समजा मला हा शब्द माहिती नसेल, म्हणजे फर्स्ट टाइम मी पण ऐकतोय. पण मला एक तर माहिती आहे बाबा, की एक पेपर दिलाय, प्रिंटेड ऑन बोथ साइड ऑफ द पेपर, आवश्यकत नाही, फोल्डेड पण नाही. आय थिंक दिस इज द करेक्ट वन, मेकिंग स्मॉल चेंजेस दॅट आर नेसेसरी. आणि हेच ऑप्शन आहे. आता करेक्ट. आता एक नीट लक्षात ठेवा. ज्यावेळेस आपलं डोकं नाही चालत, म्हणजे मलाही हा शब्द माहिती नव्हता, मी काही सर्वज्ञानी नाहीये, मी इंग्रजी म्हणजे भाषा विषयाचा विद्यार्थी आहे. सगळं कुणालाच माहिती नसतं, पेपर सेटरला पण माहिती नसतं. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, लेंदी ऑप्शन निवडायचा आणि ठोकून द्यायचा, उत्तर बरोबर याचे चान्सेस राहतात. आणि तो रिलेटेड पण वाटतोय आपल्याला. 55 नंबर. चेक करा. ऐक, चेक करा. टॉपिकचं नाव पण लिहा. मला हा प्रश्न खूप प्रॉब्लेमॅटिक वाटतोय. आय फाइंड दिस क्वेश्चन व्हेरी मच प्रॉब्लेमॅटिक. आता बघा, सीझन शब्द इथे, इथं सीझनल शब्द आहे, इथं सीझनल शब्द आहे, आणि इथं सीझन आहे. काय चुकीचं आहे? का हो मॅडम, का? प्रतीक्षा मॅम, वाय 4 इज रॉंग? कॅन यू टेल मी वाय 4 इज रॉंग?
वाय इट इज ऑड वन? काय येतो? मीनिंगलेस आहे. ओके, ठीक आहे. प्रतीक्षा मॅम, का होतं वाय नंबर 4? सांगू शकता? ओके, वेगळं वाटलं. मोहम्मद अली. नाही, मोहम्मद अली तर करेक्ट आहे. मोहम्मद अली वॉज अ फेमस बॉक्सर. आता नीट ऐका. जागृती मैम, आपका आंसर क्या है? आता एक लक्षात ठेवा, याचा अर्थ काय नीट सांगतो, समजून घ्या. हा प्रश्न कॅन्सल व्हायला पाहिजे होता तसा. मी सांगतो याचं, बघा नीट ऐका. दिस क्वेश्चन हॅड टू बी कॅन्सल्ड. सीझन म्हणजे एक्सपिरियन्स्ड, खूप तर्रे, त्याच्या आपण तर्रेबाज असतं, खूप अनुभवी असणं. तर द रेनी सीझन इज मोस्टली तर करेक्ट आहे. द सीजनल रेल्वे तिकीट हे पण करेक्ट आहे. सीजनल फूड करेक्ट आहे. आणि याचा अर्थ होतो सीझन बॉक्सर मतलब व्हेरी एक्सपिरियन्स्ड इन दॅट फील्ड. सीझन म्हणजेच काय, मी समजावलं की दैट टीचर इज सीजन्ड इन इंग्लिश लैंग्वेज. सीजन मतलब क्या? बहुत ज्यादा एक्सपीरियंस होना, बहुत ज्यादा एक्सपीरियंस्ड होना. तो करेक्ट आहे. खेळाडू ना तो, येस, मोहम्मद अली. मग खेळाडू असतो ना, सीझन्ड असतो ना खेळाडू. खेळाडू सीझन्ड असू शकतो ना. सीझन म्हणजेच काय, अनुभवी, मुरब्बी. येते का लक्षात? चेक करा काय सीझनचा अर्थ. म्हणजे उत्तर त्यांनी हेच दिलेलं आहे बरं का, रॉंग म्हणून, ऑड वन म्हणून. पण तू खेळाडू आहे, इथं तिकीट आहे, इथं रेन आहे, इथं फ्रुट्स आहे. मग सीझन तुम्ही माणूस आहे म्हणून तर म्हणताय, तर ते चुकीचं आहे. मला असं वाटतं सीझनल फ्रूट पण नाही आला पाहिजे. हा, नाही, सीझनल फ्रूट चालेल ना. द सीझनल फ्रुट्स, पण सीझनल फ्रुट्स असतात ना. पण सीझन म्हणजेच काय, द सम द वन हु इज एक्सपिरियन्स्ड इन दॅट फील्ड. म्हणजे हा प्रश्न पण चुकीचा आहे. हा, द सीझन, अच्छा ठीक आहे, असं म्हणताय का? हा, वन मस्ट इट द सीजनल फ्रुट्स टू बी हेल्दी. ठीक आहे, याचं उत्तर 4 दिले ऑड वन, पण मला हा प्रॉब्लेमॅटिक वाटतो. मी हा प्रश्न कॅन्सल म्हणजे होऊ शकला असता जर कोणी ऑब्जेक्शन घेतलं असतं. 4 नंबर त्यांनी उत्तर दिले, बट आय डोंट अग्री विथ दिस. बिकॉज सीझन्ड Muhammad Ali was a seasoned boxer. Correct. He was experienced. He was an experienced boxer. एक तर राईटच आहे. रेनी सीझन इज मोस्टली ग्रेटेड. रेनी सीझन म्हणजे पावसाळा ऋतू. सीजनल रेल्वे तिकीट्स आर नॉट अवेलेबल. सीजनल रेल्वे तिकीट्स असतात ना, हिमालय म्हणजे मनालीला जातात उन्हाळ्यात लोक, तर ते सीजनल रेल्वे तिकीट्स राहतात. ठीक आहे, असू द्या. याला याला लिहा तुम्ही होमोग्राफ. होमोग्राफ असं लिहा. होमोग्राफ लिख लो उसको. चला, झालंय का डिग्री टॉपिक, सांगा मला. अच्छा, तुम्ही असा विचार केला, ठीक आहे, पण मी तसा, ठीक आहे, असू द्या, काही विषय नाही. सांगा याचं काय होईल. शी इज द डलेस्ट गर्ल इन द क्लास. प्रतीक्षा मॅम, काय उत्तर याचं? पॉझिटिव्ह डिग्री. आठवतंय का? सिंग्युलर, काउंटेबल, कॉमन नाउन असेल तर काय येतं? नो अदर. मीत 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 झाले का रे? बघ, सकाळीच झाले आपलं, परवा. मीत विसरलास का रे? परवाच झाले ना. आठवतंय का? सिंग्युलर कॉमन काय? नो अदर गर्ल इन द क्लास इज ऍज डल ऍज शी. नो अदर येणार ना वाक्यामध्ये. तो चेंज द डिग्रीचा टॉपिक आहे. आठवलं का? चला, 56 डिग्री टॉपिक लिखो. 57 नंबर. इटॅलिक्स मध्ये एक शब्द दिलाय, त्याचा तुम्हाला अर्थ निवडायचा आहे. व्हेरी फ्यू प्लुरल कॉमन नाउन असेल तरी, थांबा थोडं ऐका, वेट वेट, थांबा पोरांनो, नीट ऐका. शी इज द डलेस्ट गर्ल इन द क्लास. शी काय झालं, एक प्रॉपर कोणाच्या बद्दल बोलतोय, आणि गर्ल काय झालं, कॉमन नाउन झालं, सिंग्युलर. टाइप नंबर 2 झाला. नो अदर गर्ल इज ऍज डल ऍज शी इन द क्लास. त्याच्यानंतर शी इज
आता डल आहे, डल, डलर, शी डलर दॅन एनी अदर गर्ल इन द क्लास अँड शी द डलेस्ट गर्ल इन द क्लास. सगळ्यामध्ये गर्ल 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 आलं पाहिजे. मग व्हेरी फ्यू कधी येतं? मी समजा म्हणलं सुरभी इज वन ऑफ द डलेस्ट गर्ल्स इन दिस क्लास. व्हेरी फ्यू गर्ल्स आर ॲज डल ॲज सुरभी इन दिस क्लास अँड सुरभी इज डलर दॅन मोस्ट अदर गर्ल्स इन द क्लास. तर गर्ल्स असतं तर ते आलं असतं, म्हणून हे काय झालं, 4 नंबर ऑप्शन करेक्ट. 57 चेक करा. हम्म, किती सोपं आहे यार, चेष्टा लावली. कंटिन्यू म्हणजे काय करणे, कॅरी ऑन करणे. सेट फ्रेजेस आहे, माहिती आहे आपल्याला. सेट फ्रेजेस आहे, कॅरी ऑन. आपण म्हणतो नाही हा जेवायला या म्हणून, नाही नाही चालू द्या, कॅरी ऑन कॅरी ऑन. सोडवा. काय येणार? ओके. शी वॉज, हायपोर्टेड शब्दच एक्झिट करत नाही. इम्पोर्टेड विथ प्लेजर, ट्रान्सपोर्टेड विथ प्लेजर, एक्सपोर्टेड इम्पोर्टेड होतं का? एक्सपोर्टेड इम्पोर्टेड येईल का पोरांनो? काउंटर पोर्टेड वर्ड आहे का? मग शब्द कोणता राहिला? ट्रान्सपोर्टेड. ट्रान्सपोर्टेड विथ प्लेजर, दिस इज द करेक्ट ऑप्शन, 4 नंबर. इम्पोर्टेड पण नाही येणार, एक्सपोर्टेड तर वर्डच नाहीये, हायपोर्टेड वर्डच एक्झिस्ट नाही करत, आणि काउंटर पोर्टेड पण नाही. तो ट्रान्सपोर्टेड विथ प्लेजर. ट्रान्सपोर्टेड म्हणजे काय, परिपूर्ण असणे. म्हणजे एखाद्या व्यक्तीला आपण आनंदाने परिपूर्ण करणे, असं लिव्हिंग बिंग कसं. हा नाही नाही. ट्रान्सपोर्ट अरे विथ प्लेजर म्हणजे आनंदाने भरून जाणे या अर्थाने घ्यायचा मी. आनंदाने भरून जाणे या अर्थाने. काय लिहिणार आहे? लिहा, करेक्ट यूज ऑफ प्रेफिक्स. करेक्ट यूज ऑफ प्रेफिक्स. Which is or are the nearest meaning of the underdog? The track led them to the hurdle of buildings. हडल म्हणजे काय हो? प्रतीक्षा मॅम, काय हो हडल म्हणजे, सांगू शकता? व्हॉट इज द मिनिंग ऑफ हडल? हडळ नाही बरं का, ती हडळ असते ती वेगळी गावाकडची. आय एम नॉट टॉकिंग अबाउट हडळ. काय असेल हडळ? हडल मीन्स व्हॉट? येस, समथिंग दॅट इज क्राउडेड. क्राउडेड असतं, बरोबर का नाही? म्हणजे क्लस्टर बिल्डिंगचं पण असतं आणि क्राऊड पण असतं, म्हणजे ओनली ए अँड बी करेक्ट आहे. क्राउडेड, हडल ऑफ आउट बिल्डिंग्स. तो क्लस्टर पण आणि क्राऊड पण बोथ आर करेक्ट. 59. काय कशावर बेस्ड आहे? होमो, होमो नाही, होमोग्राफ नाही, वर्ड विथ डिफरंट मिनिंग्स. एका शब्दाचे वेगवेगळे अर्थ असतात आणि त्याचा दोन्ही कॉन्टेक्स्ट मध्ये तो अर्थ बरोबर असतो. हे जर चुकलं, हा, ते हडळ वेगळी. इनकरेक्ट शब्द ओळखायचे, इनकंडिशनल सेंटेन्स. झालंय, पार्ट करून घेतलंय तुमच्या क्लासमध्ये, सांगा पोरा. झालंय का क्लासमध्ये हे? येस. हम्म. प्रतीक्षा मॅम, वाय थर्ड इज रॉंग, कॅन यू टेल मी? बरं, 2 का चुकीचे सांगा मला. का चुकीचे 2? माईक काढू का मी? सांगू शकता? ओके, रॉंग ओळखायचं बरं का जागृती मॅम. हा, कोण सांगते? एनीबडी? यू विल ओनली.
हा बरं मी सांगतो. थांबा 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 थांबा, थोडी घाई करू नका. इकडे बघा. इफ यू ईट एक्सेसिव्हली, आठवतंय का, मोर फॅट विल अक्युमुलेट. बरोबर आहे ना? सिंपल प्रेझेंट, सिंपल फ्युचर करेक्ट आहे. माहिती आहे आपल्याला. जर जास्त खाल्लं तर जाड होऊ शकतो. करेक्ट आहे. सिंपल. बघा याच्यामध्ये आपण काय म्हणतो, सिंपल प्रेझेंट फॉलोड बाय सिंपल फ्युचर करेक्ट आहे. इफ यू गो म्हणले, सिंपल प्रेझेंट आलाय म्हणजे इथं सिंपल फ्युचरच आला पाहिजे. इफ यू गो टू एनी पिकनिक स्पॉट यू विल सी ओनली द वॅकंट हॉटेल्स अँड डेझर्टेड. करेक्ट आहे ना? गोचं आलं तर विलच होणार, हे पण करेक्ट आहे. पुढे बघा. इफ शी डज रेग्युलर, डज म्हणल्यानंतर उड येतं का रे पोरांनो? येतं का उड? चुकलं ना. वर्तमान काळाचं पुढे विल येणार. येते का लक्षात? इफ शी डज रेगुलर शी विल बी नॉट बी इन पुअर हेल्थ. वहां पे विल चाहिए था. अभी यहाँ पे पास्ट परफेक्ट आ गया. तो पहले यहाँ पे इफ क्लॉज में जर पास्ट परफेक्ट असेल तो आने वाला वुड हैव कुड हैव प्लस V3 होता है. इफ दे हैड नॉट मिक्स द इंडस्ट्रियल वॉटर वेस्ट वॉटर इन द रिव्हर्स, द वॉटर ऑफ द रिव्हर्स वुड नॉट हॅव बीन रिच इन. करेक्ट आहे ना? हे पण करेक्ट आहे. चुकलं 3 नंबर. काय चुकीचं आहे याच्यामध्ये? आलं का लक्षात? थर्ड ऑप्शन रॉंग आहे. बाकी सगळे बरोबर आहेत. लक्षात ठेवा, नीट बघून घ्या. 4 वाक्य पाठ केली होती आपण. सोडवा क्वेश्चन टॅग. मस्त काय होतं? डायरेक्ट मसंट बी. व्हेरी गुड. मस्त मसंट बी. पॉझिटिव्हचं निगेटिव्ह, निगेटिव्हचं पॉझिटिव्ह. मस्टंट बी नाही होतं, मझंट बी. मझंट बी. राईट. 62 नंबर. सिनॉनिम आहे. सिनॉनिम ओळखायचं आहे. आई हेट वॉचिंग फ्राइटनिंग मूवीज. फ्राइटनिंग मतलब क्या होता है? क्राइंग, इमोशनल, हार्श, स्टॉर्मी, स्केरी. स्केरी बरोबर का? स्केरी वर्ड. नॉट क्राइंग. क्राइंग नाही होत. क्राइंग कोण म्हणतंय? प्रतीक्षा मॅम. कॅरिंग कसं काय? स्केरी. स्केरी. स्केरी म्हणजे भीतीदायक. स्केरी वर्ड कुठे आहे? बी. ओनली ऑप्शन बी. द स्किन वॉज व्हेरी स्केरी, होरिफाईंग. 63 नंबर चेक करा. आपल्या पुस्तकातला प्रश्न आहे बघा. हार्श पण ग्रीन. हार्श नाही येणार, स्केरी येणार रे. हार्श म्हणजे आपण म्हणतो हार्श. इफ यू डोंट हॅव अ गव्हर्नमेंट जॉब यू विल रिअलाइज यू विल कम अक्रॉस हार्श रियालिटीज ऑफ युअर लाईफ. हार्श म्हणजे कडक. करेक्ट सेंटेन्स ओळखायचे मी. साइट. 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 ऑल दीज आर होमोफोन्स. होमोफोन आहेत सगळे. तुम्हाला योग्य होमोफोन ओळखायचा आहे पोरांनो. ही साइटेड इज ऑथॉरिटीज. ही चोज दिस साइट फॉर द बिल्डिंग. बिल्डिंगची जी साइट असते ना उसका स्पेलिंग हे होत आहे. बघा काय येणार बरोबर. करेक्ट सेंटेन्स कोणतं येणार? करेक्ट आहे जागृती मॅम. नीट बघा. थांबा पोरांनो, घाई करू नका. इकडे बघा. हे जे साईट असतं ना, साईट म्हणजे त्याला आपण म्हणतो दाखला देणे किंवा अधोरेखित करणे. दाखला देणे किंवा आदर करणे. SIGHT. साईट म्हणजेच काय? देखावा. जे आपण स्पेक्स म्हणतो, स्पेक्टेकल, सुंदर देखावा म्हणतो साईट. आणि बांधकामाची जी असते ना ती साईट असते. मग मला सांगा की चोज दिस साईट फॉर द बिल्डिंग, तो बी तो 100% इनकरेक्ट आहे. बी तर चुकला. थांबा. बी तर चुकला का नाही? बी चुकला. हे साईट असू शकत नाही. ही हे हे पण चुकलं. SIT. इथं काय पाहिजे होतं? ही शी हेट्स टू साईट द ब्लड. SIGHT पाहिजे होतं. मग राहिलं कोणतं? एकच नंबर. एकच नंबर हे उत्तर आलं बरोबर. ओनली वन ऑप्शन करेक्ट. 63. ओनली वन ऑप्शन करेक्ट. कळलं का? साइट ऑफ बिल्डिंग करेक्ट जागृती मॅम. साइट ऑफ ब्लड एक्झॅक्टली. व्हेरी गुड. लास्टचा चुकीचाच आहे. समजलं? कशावर बेस्ट टॉपिक आहे? होमोफोन्स. आपल्या माझ्या पुस्तकामधला प्रश्न आहे बरं का पूर्ण. चला न्या सोडवा पुढं. द पोलीस refused टू आयडेंटिफाय द सस्पेक्ट.
आता डायव्हर्ट बघा, डायव्हर्ट द आयडेंटिफाईड ते सबसेट आहे. डायव्हर्ट तर होऊ शकत नाही, डायव्हर्टचा आपला अर्थ आपल्याला माहिती आहे, तो नाही होऊ शकता. आता कॉन्व्हल्ज, डायव्हल्ज आणि कॉन्व्हल्स वेगवेगळे शब्द आहेत बरं का, आणि याला आपण याच सदर टाकू, कोणत्या? कन्फ्युजिंग वर्ड्स. आता डायव्हल्ज म्हणजेच काय रे? व्हॉट इज द मिनिंग ऑफ डायव्हल्ज? येस, कोण सांगेल? जस्ट अ सेकंड. म्हणजे एखादी गोष्ट सेन्सिटिव्ह असते ती एक्सपोज न करणे. नॉट टू एक्सपोज समथिंग विच इज सिक्रेट. म्हणजे ऑप्शन कोणता आला? डायव्हल्ज. दिस इज डिव्हल्ज, डायव्हल्ज काय, आय डोंट नो हाऊ टू प्रोनाउन्स दॅट वर्ड. सेकंड ऑप्शन करेक्ट आहे. प्रायव्हेट इन्फॉर्मेशन, नॉट टू प्रोव्हाइड सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन, करेक्ट आहे. चला पुढे बघा. झालं अँटोनिम्स. खूप सोपा प्रश्न, 5वीतला प्रश्न विचारलाय त्यांनी. 65 नंबर चेक करा. पॉइंट आउट द सेंटेन्सेस विच हॅव अँटोनिम्स इन देम. त्या वाक्यामध्ये एक अँटोनिम्स दिलेलं असेल, चेक करा. तुम्ही सांगा उत्तर तुमचं. प्रत्येक वाक्य नीट वाचा. ओके, ऑप्शनचे ऑप्शन बघा पोरांनो नीट. अँटोनिम्स म्हणजे विरुद्धार्थी शब्द. मॅडम, एवढे अवघड अवघड प्रश्नांची उत्तर दिली तुम्ही, एवढं सावध सांगताय तुम्ही. अँटोनिम्स म्हणजे विरुद्धार्थी शब्द. असे कोणते वाक्य ज्या प्रत्येक वाक्यामध्ये 2 विरुद्धार्थी शब्द आहेत असं म्हणायचं मला. मेनी फ्रीडम फायटर्स वर कंडेम टू लिव्ह. लिव्ह म्हणजे जगणे का रे पोरांनो? बघा ना इथं आहे ना, लिव्ह आणि डाय, चेक करा की आहे का, पहिला आहे का करेक्ट? हे करेक्ट आहे ना, तो इसको निकाल दो. येते लक्षात. पुढे ऑप्शन बघा. वी ऑलवेज प्रेज हर बिकॉज, आम्ही कायमची स्तुती करतो, बिकॉज शी इज ब्लेस्ड विथ 2 ब्रिलियंट अँड ब्युटिफुल डॉटर्स. आता याच्यामध्ये काय? द लार्ज स्टार स्टॉक ऍट लास्ट कॉट होल्ड ऑफ स्मॉल. आता स्मॉल पण आले आणि लार्ज पण आले. सी तर करेक्ट आहे. सी कुठे कुठं आले, कुठं कुठं आले? संपला ना विषय, कशाला बाकीचं वाचू मी? आय गॉट माय आन्सर, लार्ज आणि स्मॉल. व्हेरी गुड, करेक्ट ए अँड सी, व्हेरी गुड. Even I did not care about D part. Why should I? Because I got my answer. 66 number. Spotting error. For and since are used in present perfect continuous tense. ये क्या है यहाँ पे? I have been feeling. I have been feeling for the last correct 3 days. तो करेक्ट आहे. ए आणि बी करेक्ट आहे. माहिती आहे आपल्याला. सी किंवा डी मध्ये एक पार्ट आहे. आउट ऑफ सॉर्ट नसतं, आउट ऑफ सॉर्ट्स असतं. आउट ऑफ सॉर्ट्स असतं. या आउट ऑफ दिस सॉर्ट्स ऑफ पीपल असतं, नॉट सॉर्ट. मग हे काय झालं? चुकलं. तो सी ऑप्शन हॅज गॉट एन एरर. काळ झालाय का आपला? टेन्सेस आठवते का? की आय हॅव बीन फिलिंग आउट ऑफ सॉर्ट. तो फॉर आणि सिन्स मधला फरक आहे. यहाँ पे होता ना सिन्स, तो गलत हो जाता. तो सिन्स मीन्स एक्झॅक्ट पॉइंट ऑफ टाइम वेन दॅट ऍक्शन स्टार्टेड. सोडवा. सिंपल कॉम्प्लेक्स कंपाऊंड, सगळ्यात सोपा वाक्य, जगातला प्रकार सगळ्यात सोपा. सॉरी, प्रतीक्षा मॅम कुठे गेल्या? आर यू देअर? कोणतं उत्तर सांगा मला. व्हेरी गुड, आय गॉट आन्सर फ्रॉम, करेक्ट आन्सर फ्रॉम जागृती मॅम, व्हेरी गुड. ए ए पोरांनो, काय येणार?
मिथ. पोरांनो नीट लक्ष द्या. व्हॉट टाइप ऑफ सेंटेन्स इज इट? मी तुम्हाला म्हटलं वी आर गोइंग टू डिसाइड व्हॉट काइंड ऑफ सेंटेन्स अकॉर्डिंग टू व्हॉट काइंड ऑफ कंजंक्शन इज यूज इन दॅट. कोणत्या प्रकारचं कंजंक्शन आहे? वेन इज अ सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन. याचा अर्थ कॉम्प्लेक्स येणार. सबऑर्डिनेट कंजंक्शन आलं म्हणजे कॉम्प्लेक्स. तर हा तर ऑप्शन गेला आणि हा पण गेला. पुढे मी काय म्हटलं, अँड पण आले. अँड काय झालं? अँड झालं कंपाऊंड. झालं ना उत्तर सी ऑप्शन 4 नंबर. कंपाऊंड कॉम्प्लेक्स, कंपाऊंड कॉम्प्लेक्स. समजतंय का? कंपाऊंड आणि कॉम्प्लेक्स बोथ आर करेक्ट. समजतंय? गेटिंग माय पॉइंट? कंपाऊंड कॉम्प्लेक्स. 68 नंबर. वर्ड फॉर्मेशन, प्रेफिक्सेस, सफिक्सेस सोडवा. सुप्रा, सुपर, सर, शेंट येणार. त्याच्या अगोदर काय येतं रे? एक्झॅक्टली ओमनिशेंट. ओमनिशेंट म्हणजे काय? ओमनिशेंट म्हणजे सर्वत्र असणारा, बरोबर ना? ओमनिशेंट. आणि ओमनिपोटंट म्हणजे काय? सर्वशक्तिमान. तो ओमनिशेंट तो करेक्ट है. तो डी ऑप्शन कहाँ पे? ओनली डी ऑप्शन. बहुत आसान पेपर था. 69 चेक करा पोरांनो. खूप सोपं आहे. माझ्या पुस्तकातले प्रश्न आहेत सगळे. 69 चेक करा. अरे एक ऑन्कोलॉजिस्ट म्हणजे कर्करोग म्हणजे कॅन्सरचा अभ्यास करणार. ऑन्कोलॉजी म्हणजे वन हू स्टडीज ट्युमर्स इन आवर बॉडी. म्हणजे एखाद्याच्या शरीरामध्ये गाठ आलं तर ते गाठ कापून त्याचं बघितलं जाते कोणत्या प्रकारची गाठ आहे. म्हणजे ते कॅन्सर आहे त्याला ऑन्कोलॉजिस्ट म्हणतात. ऑन्कोलॉजिस्ट म्हणजेच काय? कर्करोग तज्ञ. इनकरेक्ट सेंटेन्स ओळखा पोरांनो फास्ट. इनकरेक्ट सेंटेन्स ओळखा. अ पर्सन हू हेट्स मनकाइंड इज मिसअँथ्रोप. द ऍक्शन और दॅट कॅनॉट बी लिव्ड इज इनक्रेडिबल. अ पर्सन हू बिलीव्स इन फेट इज फेटलिस्ट. हे सगळे आहेत ना वन वर्ड सबस्टिट्यूशन पोरांनो. चुकीचं काय विचारले तुम्हाला सांगा त्यांनी. येस नेफ्रोलॉजिस्ट. एक्झॅक्टली रोहन. व्हेरी गुड. ऍब्सोल्युटली म्हणजे आपण म्हणतो ना, मी तुम्ही येणार का? येस तुमचं उत्तर बरोबर आहे. ऍब्सोल्युटली. आणि ऍब्सोल्युट म्हणजेच काय? संपलेला. संपलेला म्हणजे कालबाह्य झालेला. So many old mills and their grinders are not absolute. ABSOLETE. स्पेलिंग गलत दिया आहे. हे स्पेलिंग आहे ना वेगळे. कशावर बेस्ड आहे? होमोफोन. ऍब्सोल्यूट आणि ऍब्सोल्यूट म्हणजेच काय? संपूर्णपणे कालबाह्य होणे. तो ऍब्सोल्युटली म्हणजे आपण म्हणतो बरोबर. असंच हा असंच ऍब्सोल्युटली. तो मिनिंग अलग आहे. प्रोनाउन्सिएशन सेम आहे. तो ए हा जो पार्ट आहे ना तो चुकीचा आहे. पॅसेज सोडा. पॅसेज नंतर बघा काय तुमचा तुम्ही करा. सोडवा चला. 5 शेवटचे प्रश्न राहिलेत. आपण नंतर वाइंड अप करू. डिग्री टॉपिक. करेक्ट सेंटेन्स ओळखायचंय. द स्टिक स्टेट्स बॅडली का बॅड असतं रे? बॅडली असतं का? बॅडली होतं कधी? हे बॅड असतं. ओके. प्रतीक्षा मॅम, कॅन यू टेल मी व्हॉट इज रॉंग विथ सी सेंटेन्स? सी वाक्य का चुकले हो? वाय सी सेंटेन्स इज इनकरेक्ट? एक्झॅक्टली एनी अदर पाहिजे. नाही. हॅप्पी नाही. फ्रँक इज हॅप्पियर दॅन एनी अदर मॅन पाहिजे. एनी अदर मॅन. एनीच पाहिजे पण एनी अदर पाहिजे पुढं. एनी अदर मॅन पाहिजे. हॅप्पियर दॅन एनी अदर मॅन. द टीम प्लेड वेल. करेक्ट आहे. इथे बॅडली तर बॅड पाहिजे. मग करेक्ट कोणतं आलं? ओनली बी ऑप्शन इज करेक्ट. ओनली बी कुठं आलं? ओनली बी. ओनली बी. ठीक आहे. व्हेरी गुड. कशावर बेस्ट आहे? सेंटेन्स अरेंजमेंट ज्याला आपण म्हणतो. 77 नंबर चेक करा.
ऑब्स्टिनेट म्हणजे हट्टी, स्टबॉर्न म्हणजे हट्टी. सापडलं ना उत्तर. समानार्थी शब्द आहेत पोरांनो सगळे. स्टबन म्हणजे हट्टी. आपण म्हणतो ना, आय डोंट लाईक युअर स्टबन नेचर. स्टबन म्हणजे हट्टी आणि ऑब्स्टिनेट म्हणजे पण हट्टी. 78 नंबर. अच्छा, ओके, ठीक आहे. सोडवा. विच ऑफ द फॉलोइंग वर्ड इज द बेस्ट एक्सप्लेन द फ्रेज मेडिसिन गिवन टू द काउंटरॅक्ट पॉइझन. सगळ्यांना माहिती आहे यार. अँटीसेप्टिक असतंय का? अँटीडोट होता है, अँटीडोट. माहिती आहे ना? व्हेरी गुड जागृती मॅम. म्हणजे तुम्हाला माहिती असेल की आई डोंट नो, बट अगर कोई अगर सांप किसी आदमी को काटता है ना, तो सांप को है ना मार के हॉस्पिटल लेके जाते हैं लोग. पता है क्यों? उस त्याचं जे विष है ना, उसका अँटीडोट दिया जाए. उसका अँटीडोट देना देना होता है. अँटीडोट म्हणजेच काय? काउंटर पॉइझन ज्याला आपण म्हणतो. म्हणजे कोविडची वॅक्सिन आपण घेतलं. कोविड मध्ये आपल्याला वॅक्सिन काय करायचे? वॅक्सिन मध्ये ते आपल्याला ते व्हायरसच टोचायचे ना कोविडचा. येस, कोरोना व्हायरस टोचायचे. पण तो थोडा क्षीण झालेला असायचा. मग आपल्या शरीरातल्या व्हाईट ब्लड सेल त्याला हरवायच्या मारून. मग त्यांना कळायचं असं काल म्हणजे थोडक्यात ते अँटीडोट. विच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स मीन द सेम एज फिरामेंट. फिरामेंट. आता त्याला हेवन म्हणतो. करेक्ट आहे. हेवन लिबो. हेवन्स पण आणि स्काय पण दोन्ही करेक्ट ए आणि बी. ही शब्द तर सोपा आहे, सगळ्यांना माहिती असेल. लास्ट बट नॉट लिस्ट पोरांनो, 80 नंबर आहे. 80 नंबर आहे, चेक करा. विदाउट प्रेफिक्स पॉइंट आउट द सेंटेन्स दॅट आर विदाउट एनी प्रेफिक्स. कोणताही काही प्रेफिक्स वापरला नाही असं शब्द तुम्हाला निवडायचा आहे त्याच्यामधून. विदाउट एनी प्रेफिक्स. एक्झॅक्टली करेक्ट. व्हेरी गुड. द चाइल्ड ऑफ फास्ट अस्लीप. अस्लीप बघा ना, ए आला ना, तो प्रेफिक्स आहे. करेक्ट आहे. तो बी तर होऊ शकत नाही. तो बी तर गेला. बी तर गेला, मग बी इथं पण आलाय आणि हा गेला. त्यानंतर दे प्लेड अ गुड गेम ऍट चेन्नई. याच्यात काहीच प्रॉब्लेम नाही, कुठंच प्रेफिक्स नाही. द होल वर्ल्ड नोज हिटलर्स ब्रुटल ऍक्शन. हे बी करेक्ट आहे. शेक्सपियर्स ड्रामाज आर फेमस ऑल ओव्हर द. काय आलंय? एसीडी. एसीडी ऑप्शन करेक्ट आला. तो प्रेफिक्स आणि सफिक्स याच्याबद्दल ते होतं. ठीक आहे, चालेल. एक मला वाटतं बराच वेळ झाला. आपण लेट चालू केलं तर 7:45 आपला पूर्ण पेपर झालाय. वी हॅव डिस्कस्ड ऑल द क्वेश्चन बेस्ड ऑन मराठी अँड इंग्लिश रिडिंग कॉम्प्रिहेन्शन सोडून. म्हणजे 10 प्रश्न सोडले तर आपण 70 प्रश्न सोडवलेत. ठीक आहे. एनी डाऊट अबाउट दिस पेपर. अभ्यास केल्यानंतर प्रश्न सुटतात की नाही, काय वाटतं तुम्हाला? डिड यू फाइंड समथिंग न्यू? काही बदलत नाही. इंग्लिश आणि मराठी चांगलं करा. एमपीएससी मेन्सचाच आहे. अच्छा, राज्यसेवेचा म्हणताय का रोहन तुम्ही? घेऊ की राज्यसेवेचा, याच्यापेक्षा सोपा असतो. घेऊ आपण, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, एमपीएससीचा पण घेऊ आपण. मला वाटतं तुम्ही एमपीएससी म्हटला होता, बट मी असं म्हणलं की कंबाईन म्हणताय काय. ठीक आहे, एमपीएससीचा पण घेऊ. आणि मी ऑलरेडी घेतलेले, मी तुम्हाला लिंक पाठवतो. युट्यूब चॅनलवर माझ्या सगळे आहेत एमपीएससीचे, मी पाठवतो तुम्हाला. ठीक आहे, ते पण बघून घ्या एकदा. मला हा पेपर सोपा गेला कारण मी हा पेपर अगोदर, हा ते आलं लक्षात माझ्या, प्रतीक्षा मॅम. कारण एवढे पटपट उत्तर मी जसं तुम्हाला ओळखतो, तुम्ही सांगू शकत नाही हे मला माहिती. आय एम युअर टीचर. चला, काय डाऊट आहे कोणाला कशाबद्दल? एनीबडी हॅज गॉट एनी डाऊट अबाउट एनिथिंग? समजलं सगळ्यांना? ठीक आहे, उद्या भेटू आपण. उद्या नवीन टॉपिक घेतोय आपण संध्याकाळी. मिथ कुठे गेला? मिथ आर यू देअर? कसा वाटला मिथ पेपर? छान होता ना? मजा आली ना? व्हेरी गुड. चालेल, न्यू एक्सपिरियन्स, समथिंग न्यू. चालेल, ठीक आहे. हे थांबायचं पुरांनो, थांबून जाऊ. थँक्यू व्हेरी मच फॉर जॉईनिंग. करू करू हळूहळू मॅडम, होईल सगळं. 80 क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे, चालतंय. भेटू आपण उद्या. थँक्यू व्हेरी मच फॉर जॉईनिंग गाईज.
Good night. Bye bye.